महिलांचे पोट आणि कंबर का वाढते? 80% महिलांना माहीत नाही ही खरी कारणे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तन्वी विथ टिप्स या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हालाही असे वाटते आहे का की मी जास्त खात नाही तरी माझे पोट आणि कंबर दिवसेंदिवस का वाढत आहे? लग्नानंतर, बाळ झाल्यानंतर किंवा वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर अचानक वजन वाढायला लागले आहे आणि कपडे घट्ट होऊ लागले आहेत का? आरशात स्वतःकडे पाहिल्यावर पूर्वीसारखा आत्मविश्वास वाटत नाही का? जर तुमचे उत्तर होय असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत महिलांचे पोट, कंबर वाढण्यामागची खरी कारणे. अनेक जणी असा समज करतात की फक्त जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढते, पण सत्य हे आहे की हार्मोन्समधील बदल, झोपेची कमतरता, तणाव, थायरॉइड, PCOS, वाढते वय आणि चुकीची जीवनशैली यांसारखी अनेक कारणे एकत्रितपणे यासाठी जबाबदार असू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते. काही महिलांचे वजन पटकन वाढते तर काहींचे हळूहळू, काहींचे पोट बाहेर येते तर काहींची कंबर जाड होते. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आपला उद्देश फक्त सडपातळ दिसणे नसून निरोगी राहणे हा असला पाहिजे. आता आपण पहिलं कारण जाणूया, वाढते वय. तर वय वाढत जाते तसे शरीराची कार्यपद्धती बदलत जाते. 30 वर्षानंतर शरीराची ऊर्जा, खर्च करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे पूर्वी जेवढे खाल्ले तरी वजन वाढत नव्हते, तेच आता वजन वाढण्याचे कारण ठरू शकते. दुसरं कारण आहे हार्मोन्समधील बदल. 35 ते 40 वर्षानंतर अनेक महिलांमध्ये इस्ट्रोजन आणि इतर हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात. त्यामुळे पोटाभोवती चरबी साठू लागते, कंबर जाड होते आणि वजन वाढू शकते. आता तिसरं कारण आहे नाश्ता टाळणे. अनेक महिला वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता हा पूर्णपणे टाळतात, पण यामुळे नंतर खूप भूक लागते आणि जास्त खाणे होते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. चौथं कारण आहे प्रथिनांची कमतरता. प्रथिने शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जर आहारात पुरेसे प्रथिने नसतील तर वारंवार भूक लागते आणि स्नायू देखील कमजोर होऊ शकतात. त्यामुळे प्रथिनांमध्ये आपण डाळी, हरभरा, राजमा, पनीर, दही, सोयाबीन आणि अंडी यांचा आहारात समावेश करा. पाचवं कारण आहे कमी पाणी पिणे. अनेकदा आपल्याला तहान लागलेली असते, पण आपण ती भूक समजतो. त्यामुळे वारंवार खाणे होते. पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील अनेक प्रक्रिया व्यवस्थित चालतात. नंबर 6, दिवसभर बसून राहणे. ऑफिसचे काम, मोबाईल, TV आणि घरातील काही कामांमुळे शरीराची हालचाल ही खूप कमी होते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी जळत नाही आणि चरबी ही साठू लागते. 7वं कारण आहे अपुरी झोप. रोज 4 ते 5 तास झोप घेणाऱ्या महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता ही अधिक असू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स प्रभावित होऊ शकतात. नंबर 8, PCOS. 18 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये PCOS हे वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण असू शकते. यामध्ये अनियमित पाळी, चेहऱ्यावर केस येणे, मुरमे आणि पोटाभोवती चरबी वाढणे अशी सर्व लक्षणे यामध्ये दिसू लागतात. आता नंबर 9, थायरॉइड. थायरॉइड ग्रंथी शरीराचा मेटाबॉलिझम नियंत्रित करते. थायरॉइड कमी कार्यरत झाल्यास वजन वाढते, थकवा, बद्धकोष्ठता आणि त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. नंबर 10, सततचा घेणारा तणाव. तणावामुळे अनेक महिला जास्त गोड पदार्थ खातात किंवा त्यांची झोप ही बिघडते. याचा परिणाम वजनावरती होऊ लागतो. नंबर 11, जास्त साखर. तर
चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई आणि पॅकेट्स ज्यूसमधील साखर ही अतिरिक्त कॅलरीज देत असतात. नंबर 12, रात्री उशिरा जेवणे. उशिरा जेवून लगेच झोपल्याने आणि दिवसभर हालचाल कमी असल्यास वजन वाढण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत होऊ शकते. नंबर 13, बाहेरचे अन्न. त्यामध्ये पिझ्झा, बर्गर, समोसे, कचोरी, बिस्किटे, पॅकेट स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असू शकतात. नंबर 14, फक्त पोटाचे व्यायाम. फक्त क्रंचेस करून पोट कमी होत नाही. संपूर्ण शरीराचा व्यायाम हा अत्यावश्यक असतो. नंबर 5, क्रॅश डाएट. खूप कमी खाल्ल्याने काही दिवस वजन कमी झाल्यासारखे वाटू शकते, पण तेच वजन नंतर पुन्हा झपाट्याने वाढू शकते. नंबर 16, स्नायू कमी होणे. वय वाढल्यानंतर स्नायू कमी होऊ लागतात, त्यामुळे शरीर कमी ऊर्जा खर्च करते आणि चरबीही वाढू शकते. तर आता प्रश्न आहे, काय करावे? प्रत्येक जेवणात प्रथिने घ्या, भरपूर पालेभाज्या आणि फळे खा. साखर जास्तीत जास्त प्रमाणात किंवा पूर्णपणे कमी करा. दररोज 30 मिनिटे चालण्याची सवय शरीराला लावा. तणाव कमी करा. 7 ते 8 तास झोप घ्या. भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या. सावकाश आणि चावून जेवा. जास्त वेळ बसून राहू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम ठेवा, पेशन्स ठेवा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पोट आणि कंबर वाढणे ही फक्त दिसण्याची समस्या नाही. कधी कधी हा शरीराचा इशारा असतो की आता जीवनशैली बदलण्याची वेळ आली आहे. जर वजन अचानक वाढत असेल, पाळीमध्ये बदल होत असतील, खूप थकवा येत असेल, केस जास्त गळत असतील किंवा शरीर सुजत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीर निरोगी एका दिवसात तयार होत नाही. ते दररोजच्या चांगल्या सवयींचे फळ असते. म्हणूनच आजपासून छोट्या छोट्या बदलांना सुरुवात करा आणि काही महिन्यानंतर स्वतःमधील सकारात्मक बदल स्वतःच अनुभवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि एक हाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.